महाशिवरात्री संपली रे संपली म्हटलं की सूर्य आग ओकू लागला आहे. फेब्रुवारीतील 15 दिवस संपण्याच्या आधीच तापमानाचा पारा चढू लागल्याने हळूहळू रस्ते निर्मनुष्य होऊ लागल्याने त्याचा बाजारपेठेवर परिणाम दिसून येऊ लागला आहे. दर शनिवारी मोडणीमचा आठवडा बाजार भरत असतो. भाजीपाला, किराणा, कापड व इतर खरेदीसाठी मोडणीम परिसरातील 10 ते 12 खेड्यातील नागरिक खरेदी करण्याच्या हेतूने मोडणीमला येत असतात. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी मोडणीमचा हाच बाजार सायंकाळी 6 ते 7 पर्यंत चालायचा. मात्र गेली 2 आठवडे झाले हाच बाजार उन्हाच्या तीव्रतेमुळे संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत चालू असल्याचं चित्र दिसून येऊ लागले आहे. सकाळी सकाळी शेतकरी व्यापारी आपली दुकाने थाटत आहेत. उन्हाच्या झळ्या लागू नयेत म्हणून छत्रीही लावत आहेत. सकाळी सकाळी थोडी बहुत विक्री होत असली तरी उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे मोडणीमसह परिसरातील नागरिक खरेदीसाठी सायंकाळी 5 नंतरच बाहेर पडत आहेत. त्यामुळे दिवसभर ग्राहकांची वाटच बघत शेतकरी व व्यापाऱ्यांना बसावे लागत आहे. सायंकाळनंतर मात्र बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. संध्याकाळनंतरच बाजारपेठेत गर्दी होत असल्याने दिवसा उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री, तर रात्री उजेड असावा म्हणून आता इन्व्हर्टर, चार्जर व बॅटरीवरचे बल्ब प्रत्येक शेतकरी व व्यापारी लावून बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या तरी उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागल्याने मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीळ हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर 1081 हा 14.72 गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे. संपर्क केदार बलभीम मोरे, मोबाईल 9850 64 0442 आणि सिद्धेश्वर बापू मोरे, मोबाईल 9860 82 0310. बाजाराची वेळ सुद्धा आता संध्याकाळी 9 वाजेपर्यंत वाढल्याचं बाजारपेठेत दिसून येत आहे. तर फेब्रुवारी संपण्याच्या आधीच ही परिस्थिती असल्याने उर्वरित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मेमध्ये तापमान किती वाढणार याचीही चिंता व्यक्त होऊ लागल्याचं दिसून येत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.